नमस्कार मित्रांनो. काल मंत्रालयाला भेट दिली आणि मंत्रालयाला भेट दिल्यानंतर ज्यांच्या टेबलकडे आपली फाईल आहे असे मनोज भिकू काळे सर यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी जो प्रस्ताव आयुक्त कार्यालयाने त्यांच्याकडे पाठवला होता त्यांनी तो संबंधित मंत्र्यांच्या सचिवांकडे पाठवला, जे शालेय सचिव आहेत ते, आणि त्यांनी तो प्रोजेक्ट किंवा ती फाईल रिजेक्ट केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तुम्ही ती फाईल परत रिन्यू करून आमच्याकडे आणून द्या, अशा प्रकारची सूचना मनोज काळे सर यांनी दिलेली आहे. त्यापूर्वी या अगोदर TNT1चे ज्यांच्याकडे आपली फाईल होती असे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे सर यांचीसुद्धा भेट घेतली. त्यांनी मनोज काळे सरांना रेफर केलं, त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि जी 2017ची 50% मागासवर्गीय पदकपात भरती आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि ही कोर्ट केस चालू असल्यामुळे तुमचा क्लेम कायम आहे ही गोष्ट देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. त्यामुळे आपण कोर्ट केस दाखल केल्यामुळे आपला क्लेम त्या ठिकाणी कायम राहणार आहे. राहिला माजी सैनिक रूपांतरण यादीचा मुद्दा, तर त्या मुद्द्यावर सुद्धा सरांनी प्रकाश टाकला आणि सांगितलं की माजी सैनिक रूपांतरण यादी ही 10% जागा राखीव ठेवून उर्वरित सर्व लवकरात लवकर भरण्यात याव्या 2017मधील. त्याबद्दलसुद्धा त्यांनी एक पॉझिटिव्ह वे सांगितला आहे किंवा सकारात्मकता ठेवा, कदाचित होईल. आणि जी आपण कोल्हापूर खंडपीठात याचिका टाकलेली आहे माजी सैनिक रूपांतरण यादी संदर्भात, तर ते सुद्धा चालू ठेवा असं त्यांनी सांगितलं आहे. तर मंत्रालयात गेल्यामुळे आपल्याला या बाबींची माहिती मिळाली. धन्यवाद.